रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी आणि बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आलाय। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आलंय। कोल्हापुरातील प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। कोल्हापूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वीच महंत रामगिरी महाराज यांना अटक करा यासाठी एक मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये आक्षेपार्ह विधाने आहेत ती केल्यानंतर याचे पडसाद आहेत म्हणून आज कोल्हापूर बंदची हाक आहे ती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बांगलादेशमध्ये जे हिंदू बांधवांच्यावरती अत्याचार केला जातो, अन्याय केला जातो, त्याला कुठेतरी वाचा फुटावी याच्यासाठी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। मी सध्या कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये आहे। अतिशय गजबजीनारा हा जो चौक आहे तो आज मात्र सुनसान पाहायला मिळतोय। आतापर्यंत जर बघितलं तर या बंदला खूप मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय, कारण कोल्हापूर शहरातील कुठलंही आस्थापन अद्याप या ठिकाणी सुरू झालेलं नाही। हिंदू समाजाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीनं तेढ निर्माण केला जाते किंवा ज्या पद्धतीनं हिंदूंवरती अन्याय होतोय हा अन्याय कुठेतरी थांबावा, याला कुठेतरी वाचा फोडावी आणि म्हणून सकल हिंदू समाज आहे त्यांनी जी मागणी केली या मागणीला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरातले जे सगळे मुख्य चौक आहेत त्या मुख्य चौकांमध्ये अशा पद्धतीचा शुकशुकाट आहे तो पाहायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।